कडक कपडे घालून हिंडायला लागले, येत नाही तर भाऊबंद राहिले नाही, खांदेकरी सुद्धा राहिले नाही 2-4 वर्षात. काय म्हणते तुमचं? माणसं फक्त कडक कपडे घालून थोडे हिंडायला लागले, पांढरी केस लोक काळी करायला लागल्यात, बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात, गडी बुटं घालून जेवायला लागल्यात, पोरी पोरांचे कपडे घालून बोंबलत हिंडायला लागल्यात, माणसं बायका देखण्या करून हायवेला जेवात्यात. नाही तर काय सुधारलंय जग? थोरल्याच्या पोराचं लग्न मोडा, धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. धाकट्याचं बैठकीला नव्हता, थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, पाहुणे गण लावून निघले, त्याच्याच बांधाने गेली. तो पाहुण्याला नव्हता, राम राम इकडं कुठं? पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. मग यानं बघ एवढंच म्हणायचं, चांगलं झालं विषय, भावांचं जमत नाही, पाहुणे काय त्याच्यातून सुटेल नाही, मी नाही तुम्ही नाही कोणी नाही, चांगलं झालं घराकडे चला. तो पाहुण्याला रस्त्यातच म्हणला आमच्या भावाच्या पोराला तुमची पोर पहा बरं मोडलं लगेच. लगे नाही मोडलं, टिपी जळाली, गहूच वाढून गेला. चांगलं करता आलं नाही तर करू नका. आज महाराज फक्त लोक लग्न पत्रिकेमध्ये नाव छापितात, पत्रिकेमधले 90 लोक आपले दुश्मन आहेत. भाऊबंद राहिले नाही महाराज. भाऊबंद कुठे? या 2-4 वर्षापासून प्रेत सुद्धा रथात न्यायची वेळ आली. वैकुंठ रथ आलाय आता, वैकुंठ रथ. आता 2-3 वर्षानं प्रत्येक ग्रामपंचायतीला बनवून घ्यावा लागेल. पेट्रोल टाकून येतो बाप, वाडा उलातला भाऊबंद मेले. भाऊबंद आणि लोकांना पोर नाही, त्याच्यात असा घोटाळा. एकच पोरगा असल्यामुळे एवढी पंचायत झाली. ही पोर नाव होऊ दिल्याची फळं एवढी वाईट झाली. इनमिन एक पोर दे ते सर्व्हिसला, त्याने कपडे काढले, बापाला पाणी पाजा उघडा झाला तो, त्याच्या बायकोने पाहिला कपडे काढ नव्हतं. लई लांब जायचे, बिगर चपलाच जायचे. कोण नाही सांगा पाणी पाजा तुम्हाला, ते धावपळ. माझी बहीण आता बाळापणाला येणार, लहान माझी बहीण परीक्षेला गेली, ती अजून आली नाही, त्या निकाल घेऊन येते का? माणसं राहिले नाही मला. माणसं फक्त कडक कपडे घालून नाही, चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्यात नाही याचे पैसे बोलावले. तर माहिती तुम्हाला आपला काय संबंध? धाकट्या म्हणला मी त्याचा नाही तर पैसे आता काय संबंध? काय करता झाकरी सवाला म्हणजे नाही म्हणला, पण तो माणूस किती आता तुमचा वाडा तो लागला. दाव्याचं प्रवचन करणाऱ्यांची सुद्धा लई पंचायत, पैसे मागायचे कोणच्याकडून? प्रवचन जातं संपूर्ण लोक जात्या, नावा राहिला तसा तो चमन करेल माणसं सापडी. तो येताना म्हणा राम राम तुम्हाला मी चुलत भाऊ येते. पैसे मागाव मला. आणि जो मेन कार्यक्रमाला राहतो तो दगडा उचल राहतो, खाली उघडा बसून राहतो, तो हत्याला सापडीत गेला, तो उघडाच होता. राम राम तो याचाच जोडीदार होता. तो म्हणला काय तुमचं आमचं वडिलांवर प्रेम? वेळेत वेळ करून आले, या पेट्रोल पुरते देते, या काय करतो? तो म्हणलं पण मी उघड आहे ना, पुढचे दे ना 80 देते. महाराज माणसं फक्त कपडे घालून चांगले त्यात नाही तर नैतिकता आणि नीती हा विषय संपला. एक भाऊ शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. सर्व्हिसवाला शेतीवाल्याला काय म्हणतो माहिती का? इतक्या दिवस तो माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणायला पाहिजे का खाली? तो काय म्हणतो, काय म्हणतो माहिती त्याला ढोस कसा आहे. हा घरातला प्राणी भयानक आहे तो, त्याच्या इंजेक्शन धावड्या. भाऊ 2-4 महिने रजा काढ, एक कांद्याचं पीक काढ, पाठी सगळं कांदे तुला मग कळण तुला चिंगळी कशी होती. बायकोचं ऐकायचं, भावांच्या दुश्मना लावून द्यायचं, म्हणून कधी त्यांना ठेवायचं. महाराज आपल्या आई वडील गेले ना, आपल्या भावाची जमीन ते जल देऊन टाकत, तू तिकडे बाबली लाव भाऊ, नाही तर तसं ठेव. तुझ्या पोरांचे शापा मान लोक महापोर भीक मागून जगत, नाही तर सालं घाली. यांच्या बायकाला वाईट बोलत महाराज. आणि सरी बायले राहतात यांना ती बायको जर पण फाशी घेतली की द्वार होती, त्यांना आई बाबा नाही कळती खरा आधार त्यांना कोणता वाटतो. आणि ती बाईनं आपलं ते अर्धवट मी तुझं जनावर आणेल ते शाळेतूनच, तिला आखरीचं पत्र नाही म्हणते एवढं पीक खाल्लं इतके दिवस खाल्लं. ती 12 तास चिंगळे निवडी. ती जरा शेतकऱ्याच्या बायकोकडे बघा, 4-4 मुळ्या उसाच्या थोडी ती 10 लिटर दूध काढी. ती बिचारी मजुरीला जाते, 200 रुपये रोजानं 45 डिग्री तापमानाला काम करते.
बघा जरा तिच्या डोक्यावर टायर ठेवलं ना उन्हाचा कांदे काढताना ते टायर 3 वेळा वाळला 3 वेळा वाळला करावा लागला एवढं तिने ऊन सहन केलं तेव्हा तिने 2 पाट्या काय 2 ते 4 पाट्या कांदे काढले काय काम करता तुम्ही लिफ्टनं वर जाती लिफ्टनं खाली तिने याला डोस भरी ती तरी हिच्या मनक्यात गॅप आहे डोळ्याला अंधारे आल्या तू सगळं तरी का घरट्याला गुतून तुला तुला मोकळं करीन तू येऊन थांब काय काम करायचं नाही फुकाट खायची सवय लागली महाराज या लोकांना प्रत्येक माणसं फक्त शेतकऱ्याचं भांडवल करतात महाराज त्याचं दुःख जाणीत नाही काय करतात भांडवल सर्व्हिस वाल्यानं जर 90,000 रुपये पगार असत शेतकऱ्याची बाई जर म्हणे ना 3 रुपये पावशेर वांगे त्यांना लगेच देऊन टाकायला पाहिजे काय फरक पडलं तुला 1 रुपया तसे 4 रविवार 2 शनिवार घरीच येतो तू काय असं ऑफिसात गाडा मोडतो 11ला जातो 5ला येतो 3 आला तर लगेच जातो शिवाय गरीबाचे 10-20 खातो तू तर पगाराला हातही लावी आणि रिटायर झाल्यावर येणा होतो असं येतो आरतीला भांग इकडून पण सर घेतले खाशील तुला कष्ट करायचे नाही काय नाही महाराज कधी नाही महाराज ह्या जगात ज्ञानोबारायाने 4 वर्ण सांगितले 8व्या अध्यायात ऐसे पुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण खरं कष्टाचं जगणं फक्त शेतकऱ्याचे बाकी सगळे भामटीचे सगळे भामटे आम्ही सुद्धा चोरच आम्ही दिवसा दरोडे खोरे चोरच फक्त घाम कष्ट आणि पोटाला आडे देऊन कमावणारा फक्त एकच माणूस आहे आणि ते मंडळी भांडवल करते भांडवल काय जवान का त्यांनी खा घरात घरात ठेवून तोला पुढं तुम्ही मला पुढं सरकायचं का तिथंच फिट करायचं प्रारब्ध बदलवता येत नाही पण कर्म जर चांगलं असेल तर प्रारब्ध बदलवता येतं आज हे जे परिवार आहे आवड परिवार शेतकरी कुटुंबाने एवढा मोठा बंगला बांधला ना याला 3 गोष्टी आहे प्रारब्ध उत्तम आहे प्रयत्न चांगले आणि कुणाचा तरी आशीर्वाद आहे माणसं मोठे होत नाहीत कधीही माणसं मोठे होत नाही प्रारब्ध असल्याशिवाय तुमचं काय मत आता आपल्या वेळेस काय होतं हे एवढे कार्टेन एवढा मोबाईल आहे आपल्याला होतं काय 7वी पर्यंत पाठी होती तिला 7 आली नुसतं खापार कमरेला पट्टे नाही करकुट्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा जेवला का आटा उतरायचा आणि दप्तराची गोंद म्हणजे खाताची गोंद होतं काय तिच्या चिचुके बोर इट्टी दांडू 9वी पोत 100 रुपये नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम असं उन्हाळ्यात नदीला पाणी राहायचं महाराज पहिले वडे फुल राहायची आणि आखी पोरं उन्हाळ्यात आंघोळीला कुठं भोंगळी शेट्या वड्याच्या कमराला मंडळी पाण्यातून यायचं वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्यात तवर जर घरचे आले शेट्या वड्यालाच अख्खी भोंगळी गॅंग पडायची महाराज देवळा पुढं कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती आता या वाड्या आवडलं ती आमच्या पुढे येत्या राजकुड होती राजकुड होते रात्री नदीला होतो आता वड्यालचा झाकली 1.25 10वीला गेले आता शिक एवढं खबर मारलं पटलं ते बापाला म्हणतंय काय केलंय ना असं आता आपण केलं ते सांगायचं बाप म्हणलं मारली छत मी आता काय करू यावला नाही म्हणजे कोणी मारायसाठी म्हणजे घ्या ठोकून यासाठी जाऊ महाराज आज जेवढे माझ्यासमोर सर्व्हिसवाले लोक बसलेत ना आपण गाड्या फुकट वापरीत नाही आणि बंगले फुकट बांधले नाहीत खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रोल होता खाली टेबल त्याच्यावर हात आणि वरून गुरुजीचा रूळ आपला बाप धोत्रावर होता पण आपल्याला देवच होता गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल शिकला पाहिजे लोक फुकट तहसीलदार होत नाही फुकट कलेक्टर होत नाही फुकट प्रांत होत नाही फुकट SP होत नाही फुकट प्राध्यापक होत नाही फुकट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे बाप होता आपला गरीब बिचारा शिकला पाहिजे
फी मी सोमवारी भरीन, पण पाया पडायचं शिक्षकाच्या, त्याला फी नाहीये पण परीक्षाला काय माणसं होती 9 वाजता ती आई कांदे लावायला जात आणि तर पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर खाय आणि मग दुपारी जेवायला ये. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही, 20 रुपये नाही, 15ची क्वार्टर पे, 5चा गोवा खाय. तिथून आलो हाणतो भाव निसाली बचत गटाच्या मिटिंगला, महिलांच्या अनेक समस्या आहेत, हिट बाय पाहतच नाही आवलं तिकडे स्विच निघतील का, स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना, त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं, रेटावलंच ते बाप बाहेर गेले जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत टोणगे बाहेर येतात, आई म्हणते दरवाजा उघडा ठा पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का, ए पप्याची आई 4 गुरुवार करतील सासराव कशी मारे दरवाजा उघडा ठा पप्पू येईल. बाप नुसतं म्हणला अरे मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचे, तेवढी बैल आज बांध. दुपारी बाबलेलं होते तर आता सावलेलं बांध. आता 18 वर्षाचा 6 दे, त्याला काय बैल बांधायला रोग झाला आलीच मध्ये, त्याला जमन का नाही जमायचं तू का देवाला सोडाय तुला, त्याला पाहिलं भेंडवायला काम येतो तू म्हणते त्याला जमा. आई उलटी पोराला म्हणते तू नको सोडू, त्याचा तो सोडीन, तो पहिल्यापासून तसाच. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते, तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी. गुन्हेगारी वाढायला हेच खटपाणी, हे काही कोर्स नाही पुढं. इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे. काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. केलाय कधी अभ्यास आपण? एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ, काय त्याला एसी आहे का? एसी आहे का? पोटभर खायला का? 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात आहे, झाडाखाली शिजून भात खात्यात. 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात आहे, पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून भात शिजून खात्यात. आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत. उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात. दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस करीत. काय आपल्या टोणग्यांना झाले, 12वीच्या टोणग्यांना सुट्ट्या लागून 3 महिने झाले. काय करते संपला सीजन. आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं, आता बसले थोबड वाजून. आता काय त्या सीजन संपला, आता किशन गला असतो नाही. आता काय पर्याय, ज्याने पाडली तोच रोजान जातोय. तुम्हाला कोण पाहिजे? जे नवरदेवानं 30,000 ती दारू आणली ते टालीच्या कामाला जातोय खरी. आता कोण राहत नाही. काढली डांबरीवरची बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या गावात, बाईला वाड्यावर. सोनू तुझा माझ्यावर भरोसा, सोनूच आहे त्यावर, पण तुझ्या बापाचा नाही त्यावर. पुरी मी नाचायचं लग्नात, डीजे पुढे चुम्मा दे गाणं, दरिद्री नाही तुझी आई ओवाळणी टाकी वरून ती का नाही गुड्डी ताल तुझी गुड्डी जवळ खाता गड्डे घेऊन पळून नाही तर. नवरी संग कलवरी गेली, नवरी आली कलवरी आलीच नाही. नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही. माणसं आतून बदलली पाहिजे, बाहेरून बदलून काय करता? आज रक्ताचे नाते बी ते संपून गेलेत. काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला? आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला? आणि एक कधी देणार त्याचं आपलं वाक्य देणार ठेवा, मित्र पांढरीच्या पिलाला धोका भोक्यापासून येतोय आपण, तुम्ही नाही काळजी करत. मी आज 8 दिवसा पोत पुढे जाऊ द्या तुम्हाला जागेवानला. मित्र तपासायचे, भाऊबंद तपासायचे, सगळ्यात नालायक भाऊबंद. अहो स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा चोरून जमायची बळी आली. माझं म्हणता फायनल पोत कोण नका, बोंग्या होईल बोंग्या. तुम्हाला तुम्ही नका म्हणू, पळून गेली ती पोर कालच सापडून आणली भाऊ नको तुम्ही. भाऊबंद राहिले नाही एका मिनिटात सांगा. भाऊबंद मित्र कसे धोका देतात
एका मिनिटात ऐका, 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता. त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. कुठून सांगितलं म्हणजे बरं का, माडे मुलातले. आता ए शाळेत जातो कर तू, हे बऱ्या शाळेत जातो. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. काय म्हणते बापाची बायको? बापाची बायको काय म्हणतो? आणि बापाच्या बहिणीला, आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज. मावशी राहिलं जिकडे आली तिकडे पूल तुटला ना, काका राहिला पुलाच्या पलीकडे. काय करतो नाही लहान सुईचे नाही. ते का पोराला गुरुजीने विचारलं, बाबांना गावांची नाव सांग. ती काढते म्हणलं 40 गावात 12 गुरुजी पाहतच राहिलं. त्याच्याकडे मला शिकूच काय तुला. एक पोरगरच त्याला भेट चालतो, त्याला एक त्याला माहित दूध देते त्याला, मला देत नाही, काढावं लागत. सरळ बसायला आणायला बरोबर पटका. ए गाडीत हात बीत का, ए गाडीत हात का, आणि रिलॅक्स बसायचं. माझ्याकडे बा बैठे बैठे साधा रिलॅक्स. आणि जोरात बोलायचं, घाबरायचं. आवाज कमी येतोय, घाबरायचा. आवाज कमी येतोय, घाबरायचा. या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 महिने या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला बाई. वाडेवर या सुनू तुझं माझ्या नवरा नाही काय, मला आमदार झाल्यासारखा. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली. जसं नाहीये भाऊ, तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. हो पण पोसत नाही. सरळ बसायला आलेले बरोबर पटकन जोरात उत्तर द्यायचे सगळ्यांना. आता घाबरायचा. आवाज कमी येतोय, जोरात बोला. घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. जोरात बोला, बरोबर आहे. माना नका हलू, तोंडाने सांगा, बरोबर आहे. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. पुढचा प्रश्न एकदम जो आहे. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात, एवढ्याला ऐकू गेला पाहिजे. पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमच्या आई बाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. ऐकून गेलो सुधरत नाही माणसाला. काही 5 दिवस बधीर होतो एकटाच असं. आतली चड्डी नाही काही ना, 9,000चा मोबाईल हातात, 100 रुपयात नाही. चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये प्रारब्ध बदलवता येत नाही. इथे इंद्रजित मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होत. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार. त्यानं डायरेक्ट रामाला दाखवलं, फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. बिभीषण रामाकडे गेला, रामाला त्यानं डायरेक्ट डोस पाडला, तुला खानदानी सीता मिळणार नाही, तुला पहिला इंद्रजित मारावं लागेल. मग पुत्र शोकानं रावण आपोआप मरण.
सल्ला कोणचा आहे? चुलत्याचा. मारायचा आहे पुतण्या. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, पण त्याने दम दिला विभीषणानं. इंद्रजित तू मारायला जाशील, पण इंद्रजिताला मारताना एक पथ्य आहे रामा. तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजिताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येता कामा नये. कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे, त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला. एवढं पथ्य पाळायचं. काय सल्ला दिलाय. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला मला, आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला महाराज. त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजितात त्यात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. आतापर्यंत धोका फुटलेले तो तुटलेला हात अंगणात पडला. माहिला म्हणलं रावणाची सून बाहेर आली. रावणाचं घर साधं नव्हतं मला, विद्वान माणूस होता तो. हे पोथ्या वाचणारा नाही याला मानवला रावण. रावण इतका विद्वान माणूस होता महाराज. तो तुटलेला हात त्या सुनेनं पाहिला. रावणाची सून सुलोचना पतिव्रता होती ती. तिने तुटलेला हात पाहिला आणि ती बाहेर आलो म्हणते ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली? तिच्या बापानच केली. ती कोणी केली? मग लक्ष्मण कोण होते? हे पाहुणे रवळे का आलाय? आता ही वास्तू शांतीला आलेले पाहुणे कार्यक्रम संपल्या जीव घाला. ती म्हणजे मुकाम भाऊ हायवेला झोप. आम्ही माणूस तू तसा बैठकीत काही नीट मारायचं नाही. तू जाय महाराज. पाया पडून सांगतो बस. पाया पडून सांगतो बस त्या माणसांना. आजचा दिवस चांगला आहे तेवढा चांगलाच घालवा. घमेंड लय दिवस टिकत नाही महाराज. दिवस फिरतात. दिवस फिरतात. जगाला प्रकाश देणारा सूर्य 45 डिग्री तापमानापर्यंत गेलाय, पण काल आणि परवा सकाळी ढगाने त्याला दिवसू दिलं नाही. चंद्राला सुद्धा ग्रह नाही. जरा घमेंड कमी करा. जवानी दिवाणी लय दिवस चालत नाही. आता शिका 11वीला गेलाय तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिलाही गरमाटाने वा झाले. तू खाचीतच घेत होते बघला तू कुचिडा झाला तुया. घमेंडला नाही चालत. रडला रावण. आता इथं लय बारीक आहे का? रावण का रडलाय माहितीये का? मला राज्य आहे माझं, जाऊ द्या. राज्य कधीतरी जाणार होत. आज मुलगा गेलाय माझा. मुलगा गेला म्हणजे माझी बाजू संपली. पण विधवा झालेल्या स्त्रीला मी तोंड कसं दाखवू हा पश्चाताप रावणार. माझी सून विधवा आहे, ती आता माझ्या पुढे आज ना उद्या. शहाणी माणसं विचार करत असतात, ते बोलून दाखवत नाही. रडला रावण. मंदोदरी ते रावणाची सून सुलोचना त्या हाताजवळ गेली महाराज. तो तुटलेला जो हात होता तो हल्ला महाराज. असा हल्ला तुटलेला हात हल्ला असा. तर तिने कागदात पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला. काय बोलायचंय मला? त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय? खाली मान घालून रावण रडला. तिने तुटलेला हात हातात घेतला. रावणाच्या पुढे एवढी उभी राहिली. विधवा स्त्री समोर पाहिल्यामुळं स्वतःची सून रावणानं खाली मान घातली. दिवस फिरतात. 33 कोटी देव कोंडून ठेवलेला रावण घराला नवग्रहाच्या पाहिल्या. त्याच्या घरी गाढ होवळाय गणपती. यांना ठेवा. हे देव रावणाच्या घरी कामाला. पण सुनबाई पुढे मान खाली घातली. सुनबाईनं रावणाला प्रश्न सांगितला, विचारला. ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी. खाली मान घातलेला रावण म्हणला जा. दरबारातली लोक रावणाला म्हणले तुला अक्कल आहे का काही? तुही सून तरुण आहे, विधवा आहे ती. रामाची बायको तुझ्या धरत आहे. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून द्या तुही सून घेऊन जाय, तू काय करशील? रावण म्हणला मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे.
विद्वान माणूस होता रावण. आणि मग महाराज एकदा बाजू कच्ची झाली कोणी नाही भाऊ. आता तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लय मित्र फोन करतात बाजी तो म्हणून आई थोडी बायपाचे पैसे समृद्धीचे ते गेले हो भाऊ. तुलाच त्या खड्ड्यावर कामाला जावं लागलं. भुईमुगाच्या शेंगात दाण आहे तर त्याचा मुक्काम पोथे ते दाना निघून गेले त्याचा मुक्काम चुली ते. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही भाऊ. दिवस फिरतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस घेईन बिनुस घेईन मला लय पोरं वारा तिला बोलू त्या पेतो म्हणून. आता काय पिशी जिरली भाऊ. लय दिवस चालत नाही. माणसाचा खिस्सा रिकामा झाला ना खिस्सा जग संपलं. काय मध्ये जग संपलं. महाराज थोडीशी पैशाला किंमत आली तर या वर्षाच्या लग्न सराईमध्ये लोकांनी मामा सुद्धा नवरदेवा उभे राहणारे बदलावलेत. माम महिला मंडळ जरा भान ठेवा. जरा भान ठेवा. आपला भाऊ गरीब आहे त्याचं धोतर फाटले फाटू द्या. त्याची दाढी वाढली वाढू द्या. पण भाच्याच्या माग उभं राहिला फाटक्या कपड्यातला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा. जरा थोडेफार पैसे आले म्हणजे तुला शहाणी झाली असं नाही. आणि ज्या लग्नामध्ये सक्का मामा उभा असतो ना मला तो कार्यालय शोभून दिसतं. तुमचं काय मत आहे? एक वाक्य सांगा. लग्नांमध्ये नातेवाईक शोभूनच दिसतात. कारण ते लग्न शोभात कोणामुळं आज लग्न लागून गेलं लोक शिवून गेले. नातेवाईक लवकर जात नाही. 2 तोडी इथं गप्पा मारणार 2 तोडी तिथं येऊ कमी बसा थोडा वेळ येऊ कमी बसा थोडा. आज तुम्ही पैशाच्या कमेंटीत भाव बदलून टाका. भाच्याच्या माग मामाला का उभं करतात माहिती. एवढी तरी अक्कल आहे तुम्हाला. कारवा म्हणे तरी मला बायपाच्या पैशाला सही नाही करून घे. तू काय पैसे घेऊन वर जायचं का असं चिल्लर घेऊन जाती वर. महाराज वाक्य नीट आहे का. भाच्याच्या माग मामा का उभा करतात. मी माझ्या बहिणीच्या मागे आयुष्यभर उभा होतो तसा तुझ्या मागे राहील. मामा काढत पैशाला महाग झालाय लोकांच्या उतारला पैशाला कशातही पैसे घालत रडला रावण. पण दिवस फिरल्यावर कोण नाही कोणाचं. स्वतःची बायको फिरली वा बायको सुद्धा फिरली रावणाची. काय म्हणली मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐका उदाहरण. मंदोदरी रावणाला म्हणली तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पडून आले तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही. रावण म्हणला अगं मंदोदरी तोंडाला जरा लगाम घाल पोरगा गेला माझं आयुष्य संपलंय. ती म्हणली व्याजाच्या गप्पा सांगायच्या नाही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही एवढी सांगा. रावण म्हणतो मंदोदरे मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पिटविली या भीतीला मी घाबरत नाही. मी 33 कोटी देव कोंडून ठेवले. माझ्या पुढे हनुमंताचा काय प्रश्न आहे. पण ती म्हणते तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही. जसा रडणार काय दिवस येतात. रडणारा रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी हे बरे इकडे लक्ष द्या मोबाईल. मंदोदरीला रावण म्हणतो मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही. ऐक मंदोदरी ऐक. सीतेला मी घाबरतो मी हनुमंताला घाबरतो हा माझा विषय नाही. माझी इच्छा सीतेकडून आत्ताही पूर्ण केली असती आजही केली असती कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे. पण मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही. ऐक मंदोदरी ऐक. ऐक मंदोदरी. सीता पळवायला मी गोसाव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी पुढे गेलो. सीता झोपडीत होती मी झोपडी समोर उभा राहिलो. तेव्हा माझ्या तोंडातलं वाक्य गेलं होतं माय भिक्षावाला. आणि मी खानदान असल्यामुळे माझी नगरी गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला. तुम्ही नादी लागा तर कुणाच्या. रावण रामानं फक्त मारलाय खरा संपवलं कोणी. जरा विचार करा. हे बेवडे बावडे जरा नीट आहे का. हे 10वी 12वीचे टोनगे मराल बेवडे बायका मिळालं
आता महिला मंडळ उत्तर द्या पटकन. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहा का समाधानी? त्यांना काय घ्या नाही, लुगडे मिळाले बास. तरुण पोरं उत्तर द्या पटकन. आता बायको मिळवणं सोपं आहे का नोकरी? निवांत डोकं खाजवा. नोकरी मिळवणं सोपं का बायको मिळवणं सोपं? नोकरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत लागल. बायको ना सोडून द्या. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. काय मजा नाही. आता स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा आणि तेवढे दिवस काढा. बायको 100 पोरांमधले 30 पोरं 35च्या पुढे, 10 पोरं 40च्या पुढे रेजच गेली. बायको कोण बायका दिन नालायक होतो. थोडा नीट अभ्यास करा. बायको काय मिळणार नाही. 100 कुटुंब आहेत. किती? त्यामधल्या 30 कुटुंबांना दोन्ही मुलंच आहेत. आता शिल्लक किती राहिले? 70. त्यातल्या 20 जणांना बायकाच नाही. आता किती शिल्लक आहे? मग 50 पोरींना 100 पोरं ऍडजस्ट होतीलच कसे? काही झालं तर 30 गोसाई गावात राहणार. काही हा विनोद नाही. आपल्याकडे 30 तारीख पण तंतोतंत राहतो. बायको नाही. आता तुम्हाला बायको कोण दिलो? तुमच्याकडे बायको द्यायचं होतं. हाय काय गेली बायको? तुम्हाला झोपाय जागा आहे? 16ला तुमची थोबाडा सडली ना गोविंद. अरे ते लग्नात नाचणारी पोरं लई वाईट बोलत रे लोक. तुम्हाला लई घोडा माहिती रे लोक. तुम्हाला अशी लाज बीत नाही वाटत? आपल्याला लोक लागा सगळं बोलायला त्या लई वाईट बोलतात. नवर जेव्हा पुढं नाचणाऱ्याला पोरं लग्नात 2 लोकांना लई वाईट बोलतात लोक. आशीर्वाद देणाऱ्याला नाचणारा लई वाईट बोलत. सांगायजोगं बोलती लई महाराज. नाचणाऱ्याला म्हणतात आणि ते ऐकत तो कोणतं की काय एकाची आहेत का? एकाची का म्हणजे एका घरची आहेत का? आणि कोणा कोणा सांगा. नाचणाऱ्याला लई कथाकच बोलायला. पण निर्लज्जम त्याला काही लाज नाही. बायको नाही. आता 16ला तुमचं थोबाड शिरले गोवा खाऊन, 17ला तुम्ही क्वाटरी करता, 18ला चोऱ्या करता. कोण बायको देईल तुम्हाला? बायको नाही. आता कशी काय बायको मिळेल? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार मध्ये 1.5 लाख पेमेंट आहे तिला. लाल दिवा आहे तालुका तिच्या ताकद येते की एअरबड बिरबड आहे. तिला 90% मार्क आहे. मग 95% नवर देऊ नको. इथं कोणाला 95 आहे? घर वर एका मिनिटात बायको देतो मी. तुला मला हलून सुद्धा देऊ नको. थोडं आता तू 48च्या अगरबत्ती कुठं लावतो? बघणार बापाची पहिलेच नाही. तो भांग आणलाय कुठून नालाय त्याने. आता मावर नांगरले तण ठुलाय. भांग 1 साईड का 2 साईड काय शिड्या झाल्या बाजूला. इकडूनही रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं. मध्ये वा फिराय पटी त्या पुरीने तो पॉप नावाचा भांगार नाही. पुढून त्याला मध्ये खड्डा पुढं झटका. इकडे नसता वाफा, इकडे काढला वाफा. दुसरा एक भांगार नाही. पुरीने तो देवयानी भांगा असा पुरीनो. ही बाजू सपाट करायची, इकडं फिट करून घ्यायची. ही बाजू थोडी वर ठेवायची. त्यातला निमा भाग बांधायचा नाही, असा मोकळा ठेवायचा. ती पुरगी अशी जाऊ. एक पोरग कॅनॉलच्या कडाला चाललं, पुरीने असं केलं. ती पडलं कॅनॉल. त्याला वाटलं फुलावलं का काय, ती वाहून गेलं. आता मुलीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत सध्या. शेती आहे, नोकरी नाही. कारण नुसते शेतकरी लोक पोरगी. नोकरी आहे, शेती नाही. शेती आहे, दोन्ही आहे, कार्ट सुईचं. पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोणची का मिळालं? एवढा सांड पिवळा होऊ द्या. म्हणजे तिला पहिले 2 पोर आहे, मांडीवर घेऊ. आता काय करता का? दाखवून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन करायला लागले लोकांना मिळालं. आता लग्न जमवून एक टोळी आली दलाल. लग्न जमवणारी दलाल नाही भयानक आलेत. आता ते पोराचं बाप वैतागलं, ते दलाला तुम्ही पहा महाराज. पुढे 2-4 लोक एकत्र बसली ना, ती पाणी पावसाच्या गप्पा नाही हाती सध्या.
काय करते गण शिकले पण काय पहा कुठं ध्यानात आलं तुम्हाला माझच 35 झालं तू पुढे काढता भाऊ आता पोराच्या बाप आता पोरीच्या बापा काही नाही राहिलं मग आता पोरा पोरीच्या बाप लग्न जमावणार दलाल आले आता पोराचा बाप पळत आता पोरा त्या दलाला म्हणतो पहा तो दलाल हुशार झाला आता बोलतो साखली एवढ्यात होतोय 4 लाख मला इतके कॅन्सर तुम्हाला 4 लाख कशी 1 लाख मला 3 लाख पोरीच्या बापाला पण पोरगी कोणची ते नाही विचारायचं बाई आहे ना बऱ्याच लोकांना आपले झाड नाव माहित नाही आता त्याला लगीन नाही घाई घाई त्याला योगा योगा ना लफडा योग आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय मामाची मामीची पूजा करणं बस त्या मामा मी घ्याय नाही मी झाला गोसाई त्या मामा किती 2 तुला भाऊ किती एकच एक भाऊ अजून एक भाऊ आहे बरं आहे त्या मामा नाही तुम्ही आले आमच्या टोळीत त्या मामा मुली आहे किती आणि तुला भाऊ किती 2 धावला तो जिंकला जगात सगळ्यात सुखी कोण माहिती का ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी त्या मामाला आहे पोरी नाही का मामाचंच लगीन झालं नाही हो माद्रीच्या पिल्याला धोका पाव रडला रावण रडला आणि त्या सांगता मला ओवी सांगायची येत वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवते मग थोडं पुढे जाऊ प्रारब्ध बदलवता येत नाही पण कर्म चांगलं पाहिजे प्रारब्धाचा पावर बघ अन्नमान धन
म्हणून आज आपण सगळेजण वास्तुशांती सत्यनारायण महापूजा निवृत्ती देवराम आव्हाड, लक्ष्मी निवृत्ती आव्हाड, संपत निवृत्ती आव्हाड, शांता निवृत्ती आव्हाड, नवरा निवृत्ती आव्हाड, मंगल संपत आव्हाड, सविता शांताराम आव्हाड, पूजा नवनाथ आव्हाड, आव्हाड परिवार, ग्रामस्थ, दत्तनगर, शिवाजीनगर, कार्यक्रमाचे आयोजक, निमंत्रक निवृत्ती देवराम आव्हाड याच्या वास्तुशांतीच्या कीर्तनाला आपण सगळे गायक वादक गुणीजन, मंडपवाले, माईक सिस्टीमवाली परिसरातील गायक वादक गुणीजन, कीर्तनात बसलेली महिला पुरुष सगळे आणि वास्तुशांतीच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत मी अभंग तिथंच बोंगावलाय. प्रारब्ध कर्म. आता वास्तुशांती एक बारीक आहे का, थोडी गरज बांधून देतो तुम्हाला एका मिनिटात. बांध त्या घराला पाय आहे, याला सुद्धा पाय आहे. त्याचा पाया कॉलम मध्ये आणि रिंग ओतून आहे, याचा पाया ज्ञान आहे. पण 3 फरक जरा नीट ऐका. पुस्तकी ज्ञानाने तुम्ही सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही समाधानी व्हाल. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला समाज मानेल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही देव व्हाल. पुस्तकी ज्ञानाने तुम्ही एक जन्म सुखी व्हाल, अध्यात्म ज्ञानाने तुम्ही जन्म मृत्यूचा फेरा चुकवाल. त्याला पाय याला पाय, त्याला खिडक्या याला खिडक्या. आता इथे एक वादाचा मुद्दा असा आहे, देवाचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 9 आहेत आणि संतांचं म्हणणं आहे शरीराला छिद्र 10 आहेत. गैरपूर करून देऊ. त्याचा पाया याचा पाया, त्याला खिडक्या याला खिडक्या. आता याला छिद्र 9 आहे. कोणते नीट आहे का? 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. हे 9 देवाने सांगितले. संतांचं म्हणणं असं आहे, अखंड भजन करून शरीर ब्रह्मरूप होणं आणि वासुदेवाचं ज्ञान येणं हे 10वी खिडकी आहे.